गोलंदाजी होत आहे. सुलतान आणि या ठिकाणी फिल्डर कॅच होता, परंतु त्या ठिकाणी कॅच पकडू शकले नाही आणि 1 रनावर त्या ठिकाणी समाधान मानावं लागलं. अशा प्रकारे रनाची धावती रणसंख्या 10. 5 ओव्हरचा हा सामना, 5 ओव्हरचा सामना आहे ना, 5 ओव्हरचा सामना दुसरं षटक या ठिकाणी चालू आहे आणि चांगल्या प्रकारे मोठ्या धावा न येऊ देता अतिशय नियंत्रणामध्ये या ठिकाणी गोलंदाजी होत आहे. थोडासा हवेत कॅच आला होता, परंतु त्या कॅचवरती नियंत्रण मिळू शकलं नाही फिल्डर्स आणि त्यामुळे 1 रन त्या ठिकाणी समोरच्या संघाला मिळालं. सुलतान उंचापुरा हा खेळाडू चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी लाईन अँड लेंथनं त्या ठिकाणी गोलंदाजी करतो आहे. 10 धावा. टीमचं नाव काय? बंजारा वॉरियर्स विरुद्ध ग्रेट बंजारा मॅच चालू. अशा प्रकारे 2 षटकामध्ये या ठिकाणी फक्त 10, इकॉनॉमिकली 5 अशा प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी केलेली आहे. नवीन जो गोलंदाज आहे अरविंद, पाहूया अरविंद आपल्या संघासाठी कशा प्रकारे गोलंदाजी करतो. अतिशय कमी ओव्हरचा हा सामना, 5 ओव्हरचा तिसरा षटक या ठिकाणी प्रगतीपथावरती सुरू होत आहे. तर बंजारा समाजातील सर्व खेळाडू एका ठिकाणी यावे, एक व्यासपीठ तयार व्हावं आणि एक समाजाला कुठेतरी एक ओळख असावी. कारण क्रिकेट अशा प्रकारचा एक खेळ आहे की या खेळाच्या माध्यमातून आपण सर्व समाज बांधव आपण एकत्र येत असतो. प्रत्येकाची आवड क्रिकेट आहेच, परंतु याचबरोबर एक समाजातील जे नातं आहे, सुख असतील दुःख असतील, समाजाची दिशा असेल, अशा प्रकारच्या सर्व गोष्टी आपल्याला या व्यासपीठाच्या माध्यमातून एक प्रकारे आपल्याला निश्चित दिशादर्शक ठरू शकतात. सर्व पाहुणे मंडळी, त्याचप्रकारे दर्शक सर्वांच्या या ठिकाणी कमिटीकडनं शब्दसुमनाने आम्ही स्वागत करीत आहोत. आता पाहूया, पॉवर प्ले संपलेला आहे, त्यानंतर कशा प्रकारची त्या ठिकाणी फलंदाजी होते पाहणं अतिशय त्या ठिकाणी चुरशीच राहील. उचलून मारण्याचा प्रयत्न आहे, परंतु जो चेंडू आहे तो कॅप्टनचा असल्यामुळे या ठिकाणी जशा प्रकारचे स्ट्रोक आपल्याला अंपायरचा इशारा, नॉट आउट. चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजामध्ये आणि अशा प्रकारे आखो ही आखो में रन चुरा लिया दोनों ही बल्लेबाजों ने और इस तरीके से रनों की बढ़ती हुई रन संख्या 12 रन. मैदान आपण ज्यावेळेस प्रवेश करतो असं वाटतं की छोटंसं मैदान आहे, परंतु चेंडू आपण ज्यावेळेस पाहतो तर त्यावेळेस वाटतं की मैदान खूप मोठं आहे. कारण जशा प्रकारचे मोठे आपल्याला टोले पाहायला मिळायला पाहिजे तशा प्रकारे मिळत नाही. मग संयमी फलंदाजी या ठिकाणी खूप महत्वाची असते. अतिशय ब्लॉक होल मध्ये टाकलेला हा चेंडू, डॉट चेंडू. 5 ओव्हरच्या सामन्यामध्ये अशा प्रकारची डॉट गोलंदाजी होणं हे खूप एक किमया असते त्या बॉलरची आणि त्यानुसार गोलंदाजी करत आहे. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतो समोरचा संघ. त्या ठिकाणी लॉंग ऑर्डर मारली, चांगल्या प्रकारची फिल्डिंग या ठिकाणी झालेली आहे, परंतु थोडीशी आणि या ठिकाणी थोडं अंपायरला टार्गेट केलेले की आपण त्या ठिकाणी का बरोबर आहे. अंपायरने त्या ठिकाणी स्टंप सोडले होते तरी सुद्धा फिल्डरला वाटलं असावं की अंपायर चुकीच्या ठिकाणी उभं आहे, त्यामुळं अंपायर जर ते अटॅक केलं गेलं सावधान राहा. कारण या जलद खेळामध्ये कोणता चेंडू कशा प्रकारे येईल, थ्रो असेल बॅटिंग असेल, त्यासाठी सावधानता बाळगणं हे खूप गरजेचं आहे. 2 धावा पुन्हा घेतल्या गेल्या, अशा एकूण धावा 14. मिड विकेटला मारलेला चेंडू पाहूया कशा प्रकारे फिल्डर त्या ठिकाणी फिल्डिंग करतात आणि अतिशय गोळीच्या दिशेने सुसाट अशा प्रकारचा त्या ठिकाणी 4 मारला गेला. अशा प्रकारे ती धावसंख्या आहे, ती धावसंख्या वाढते आहे. नाही 1-2 या ठिकाणी मारले पाहू फिल्डर मोज आणि कोणत्याही प्रकारे चूक न करता
आणि विकेट अरविंद यांनी चांगल्या प्रकारे विकेट घेऊन या ठिकाणी आपल्या संघासाठी जो अडथळा ठरत होता, ज्या प्लेयरच्या माध्यमातून स्ट्रोक येत होते, तर त्या प्लेयरला आउट करण्यामध्ये यशस्वी ठरला अरविंद. बॅट्समनचं नाव आहे लहू. सर्व समाज बांधव, आपण जर थोडं प्राचीन काळामध्ये गेलो तर समाज ही संकल्पना कोणत्या गोष्टीसाठी निर्माण झाली, तर ज्यावेळेस समाजामध्ये गरजा निर्माण झाल्या तर त्या गरजा दूर करण्यासाठी, एकमेकांना संकटात काम येण्यासाठी समाजाची निर्मिती झाली आणि आज त्या दिशेने बंजारा समाजाची वाटचाल चालू आहे. फुलटॉस चेंडू होता परंतु परखण्यामध्ये अयशस्वी ठरला त्या ठिकाणी फलंदाज. परिणामी 22ची 1 रन या ठिकाणी मिळालं. अशा प्रकारे 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 19 धावा. आपण पाहिलं की 2 षटकामध्ये 10 होत्या, परंतु या षटकामध्ये आपण पाहिलं की चांगल्या प्रकारचा एक हिटर फलंदाज त्या ठिकाणी त्याची विकेट मिळवली अरविंदने. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 19 धावा झालेल्या. आता पुन्हा सुलतान डावखोरे हाताचा हा वेगवान गोलंदाज. पाहूया कशा प्रकारे पुन्हा आपल्या संघासाठी कशा प्रकारे गोलंदाजी करतो. सर्व आयोजक मंडळीचे आम्ही पुन्हा या ठिकाणी आभार मानतो की आपण पुन्हा समाजाला एक खेळाच्या माध्यमातून एकत्र आणण्याची किमया केली. चौथी ओव्हर स्टार्ट. एका बॉलरला 2 ओव्हर आहेत ना, तर बहुतेक आपल्या कोर्टाचा दुसरा ओव्हर आणि टीमसाठी चौथा ओव्हर घेऊन आला सुलतान. सुलतान कडे पाहून निश्चितच मिचेल जॉन्सनची आम्हाला आठवण येते. अशाच प्रकारचा उंच पुरा खेळाडू ऑस्ट्रेलियाचा, तशाच प्रकारे या ठिकाणी सुलतान. सामना का थांबला? वेळ बघा, आजच आपले सर्व सामने घ्यायचे, जवळपास 7 सामने आज होणार आहे. त्याच्यामुळं वेळेला थोडं वेळेची किंमत करा. व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळेल, परंतु या ठिकाणी अंपायरला शाहरुख खान होण्याचा त्या ठिकाणी वेळ दिला गेला आणि अंपायरनं वाईट दिला. बघा, नाईक साहेब लोणजे आणि T11 ठाणे या संघाचे कॅप्टन यांनी टी लवर्स. तर या ठिकाणी कव्हर्स मध्ये मारला चेंडू, परंतु त्या ठिकाणी अडवण्यामध्ये जो क्षेत्ररक्षक आहे तो त्या ठिकाणी थोडस हडबडला. परिणामी त्या ठिकाणी 2 धावा दिल्या गेल्या. जे दिशा आहे आणि जे स्लोअर चेंडू आहे ते ओळखण्यामध्ये जो फलंदाज आहे तो थोडा अयशस्वी होतो आहे. परिणामी सुलतान आपल्या स्पेलमध्ये डॉट चेंडूचा भरणा या ठिकाणी करत आहे. सुलतान कहीं पे निगाहे कहीं पे निशाना, इस तरीके से थोड़ी सी बल्लेबाजी होती हुई गेंदे परखने में वहां पर जो बल्लेबाज है नाकामयाब होते हुए, उन्हें पता है कि शायद गेंद वाइड रहेगी, मगर अंपायर भी काफी अनुभवी चतुर चालाक अंपायर. उचलून मारण्याचा प्रयत्न, परंतु तेच टप्पा, तीच बॅट, तशाच प्रकारे बॅट फिरवण्याची पद्धत आणि पुन्हा डॉट. तर यामध्ये यशस्वी होतो आहे सुलतान. 4 चेंडू आतापर्यंत टाकले, त्यामध्ये फक्त माझ्या माहितीत 2च धावा दिलेले आहे, 1 वाईड. अशा प्रकारे 3 धावा या ठिकाणी आल्या. 22 स्कोर या ठिकाणी झालेला आहे. चेंडू चांगला आहे, परंतु किपर कडनं त्या ठिकाणी थोडीशी चूक. परिणामी त्या ठिकाणी अंपायरनं काय डिसिजन दिलं? अंपायर डिसिजन काहीतरी चालू आहे त्या ठिकाणी, काय आम्हाला कळवावं.
आताचं काय सर अंपायर सर, लेग अंपायरचा इशारा आणि मेन अंपायरचा इशारा काय वाईड आहे का वाईड. अशा प्रकारे अतिरिक्त धावसंख्या वाढत असताना स्कोर दोन्ही फलंदाज त्या ठिकाणी बघा याला म्हणतात गरिबी मी आटा गेला. एकही धाव नव्हती परंतु किपरने त्या ठिकाणी विकेट घेण्याचा प्रयत्न केला आणि 2 धावा या ठिकाणी फुगट वाटल्या गेल्या. चेंडू निर्धाव होत आहे परंतु अतिरिक्त रूपाने या ठिकाणी धाव संख्या दिली जात आहे समोरच्या संघाला गिफ्ट मध्ये. रन काढणे या बॉलवरती सोपं नाही. आता उचलून मारले पाहूया काय होतंय. सुलतान या ठिकाणी विकेट घेतले. नाराज होता सुलतान मागच्या फील्ड. अंपायरचा इशारा ओव्हर समाप्त. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 26 धावा झालेल्या आहेत. करण बहुतेक फलंदाज करण असेल तर पाठीमागे वळून पाहावं. करण असेल तर, नाही तर दुसऱ्याचा टी शर्ट आणला का. दशरथ शेवटचं षटक 24 षटकामध्ये आतापर्यंत 26 धावा काढले बघा. आता पाहूया 26 धावा पहिल्या इनिंगचा शेवटचं षटक या ठिकाणी टाकण्यात येत आहे. गोलंदाजाचं नाव गोलंदाज पण दशरथ आणि फलंदाज पण करण. अतिशय सुंदर अशा प्रकारच्या वातावरणामध्ये ही स्पर्धा पार पडत आहे. सिमेंट विकेट ग्रास शहराच्या मध्यभागी वडवली या भागामध्ये या ठिकाणी स्पर्धा संपन्न होत आहे. शिवाल महाराज चषक या ठिकाणी मिड विकेटला मारलेला आहे. पाहूया काय होतंय. चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी फिल्डिंग आणि फक्त एका धावेवरती समाधान मानावं लागलं. पाच चेंडू शिल्लक आहे. कशा प्रकारे आपल्या संघासाठी धावसंख्या कशा प्रकारे उभारली जाते हे पाहणे या ठिकाणी थोडं औत्सुक्याचं राहील. चालू सामना फर्स्ट इनिंग संपल्यानंतर पुढच्या मॅच त्या ठिकाणी टॉस करण्यात येण्यासाठी दोन्ही कॅप्टन तयार राहावं. या ठिकाणी स्ट्रेट मारलेला आहे. पाहूया फिल्डर त्या ठिकाणी सुलतान. पण जशा प्रकारे सुलतानचे चेंडू या फलंदाजाने खाल्ले होते तर त्यानुसार आपल्या ज्या धावा त्या ठिकाणी काढण्यामध्ये अपयशी ठरला होता परंतु या ठिकाणी कुठेतरी कमबॅक करत असताना फलंदाज 26 नंतर 27 संचार 31 स्लोअर चेंडू परंतु कळ्यामध्ये या ठिकाणी यशस्वी ठरला आणि विकेट. चांगल्या प्रकारचा फटका मारला होता स्ट्रेट ड्राईव्ह परंतु पुढच्या चेंडूवर आपण पाहिलं की गोलंदाजाने त्या ठिकाणी चेंडूमध्ये थोडंसं व्हेरिएशन आणलं आणि विकेट त्या ठिकाणी मिळाली. बॅट्समनचं नाव आकाश. राहिलेले जे चेंडू आहे तीन शिल्लक आहे ना चेंडू. पाहूया 3 चेंडू मध्ये कशा प्रकारे 4 झाले सर. मग 3च बोललो ना. काल आपण पाहिलं गावाईचे संघ या ठिकाणी झाले. आज ओपन संघ आपण या ठिकाणी पाहत आहोत. बंजारा समाजातील ओपन संघ. थ्रो असा फेकलेला आहे पाहूया आणि चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी बॅकअप नाही तर अशा प्रकारच्या थ्रो मध्ये समोरच्या संघासाठी काही धावा त्या ठिकाणी गिफ्ट दिल्या गेल्या असत्या. अशा प्रकारचा थ्रो होता पण चांगल्या प्रकारचा बॅकअप म्हणावा लागेल.
ठिकाणी वेगवान आणि विकेटचं या ठिकाणी पतन होत असताना अशा प्रकारे आतापर्यंत या षटकाचा आणि या इनिंगचा शेवटचा चेंडू ते धावा झालेल्या आहेत. 29 चेंडू मध्ये आतापर्यंत 33 धावा काढल्या गेल्या. आता शेवटचा चेंडू शिल्लक आहे. मध्यंतरामध्ये लगेच पुढच्या सामन्यात टॉस करून घ्या जेणेकरून वेळ आपला वाया जाणार नाही याची सर्व कमिटीने आणि सर्व टीमने या ठिकाणी थोडीशी नोंद घ्यावी. आणि एक सुंदर चेंडू त्या ठिकाणी टाकला गेला पूर्ण ब्लॉकवर 5व्या स्टंपवरती. अशा प्रकारे होती समाप्ती. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 33, काढायचे आहेत 34. मागील वर्षी आपण पाहिलं कशा प्रकारे फक्त 19 धावा बनल्या होत्या फायनल मध्ये 3 ओव्हरच्या मॅच मध्ये आणि ते 19 धावा डिपेंड केल्या गेल्या बीड संघाकडनं जालना संघाकडनं. एक चुरशीचा सामना आपल्याला मागील वर्षी फायनल मॅच पाहायला भेटली होती. टॉस करून घ्या पुढच्या सामन्याच्या या ठिकाणी टॉस करून घ्या. एकूण धावा झालेल्या आहेत 33, काढायचे आहेत 34. चला टॉस करून घ्या कमिटी. पुढच्या सामन्याचा टॉस करून घ्या. पुढच्या सामन्याचा टॉस करून घ्या. बॅटिंग करणारा संघ या ठिकाणी पेंडॉलच्या समोर येऊन बसायचंय. हॅलो माईक चेक. हॅलो माईक चेक. प्लेयर साठी पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तांत्रिक बिघाड आपल्याला थोडंसं पाहायला भेटतंय. चला वेळ वाया घालू नका. वेळ वाया घालू नका कारण आपल्याला सर्व मॅच जर 5 ओव्हरच्या पाहायच्या असतील तर आतापासूनच कमिटीला माझी विनंती आहे की आपण या ठिकाणी वेळ वाया जाऊ देऊ नका याची काळजी. त्या ठिकाणी गेले सुलतान आणि स्कोरर बॅटिंगच्या टीमचा एक 12वा प्लेयर या ठिकाणी हॅलो आता बरोबर आहे.
हॅलो हां बंद बंजारा वॉरियर बदलापूर या संघाला विन होण्यासाठी 5 षटकांमध्ये 34 धावांची गरज. माझे सहकारी मुंबई पोलीस सुनील पवार साहेब पुढील कॉमेंट्री करतील. ओपनर बंजारा वॉरियर्सचे सुलतान आणि दशरथ असे नामवंत फलंदाज दशरथ आणि सुलतान ऑलराऊंडर बॅटिंग आणि बॉलिंग मध्ये तर सुलतानचं तोड नाही. बॉलरचं कृपया नाव. या शानदार बदलापूर नगरीमध्ये अतिशय सुंदर वातावरणामध्ये हा चाललेला सामना. या दिवसाचा पहिला सामना प्रथम फलंदाजी करताना वावेघर संघ यांनी 5 षटकांमध्ये 33 धावा पूर्ण केलेल्या आहेत. बॉलरचं नाव कृपया वावेघर संघाला विनंती आहे आपला 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवण्यात यावा. राहुल का राहुल बघूया 33 धावा डिपेंड करायचे आहेत वावेघर संघाला 5 षटकामध्ये. दशरथ आपल्या बॉलिंग पेक्षा बॅटिंग मध्ये खूप चांगली कामगिरी पाहिलेली आहे. याच्यापूर्वी बघूया आपल्या संघासाठी किती धावांचे योगदान देतात. दशरथ पहिला चेंडू अतिशय सुंदर शॉट. मला वाटतं हा पहिल्या चेंडूवरती सुंदर असा षटकार मारलेला आहे. दशरथच्या बॅट मधून हा पहिल्या चेंडूवरती षटकार. डीजे आहे का मोबाईल पाहिजे. पहिल्या चेंडूवरती सुंदर असा लेग साइडच्या दिशेने मारलेला शॉट. 6 धावा. वावेघर संघाला असे जर बॅटिंग होत राहिली तर निश्चितपणे एक जे छोटस आव्हान ठेवलंय बंजारा वॉरियर संघासमोर बॉलरला निश्चितपणे चांगली कामगिरी करायला लागेल. बघूया पुढचा चेंडू राहुलचा दसऱ्यासाठी. सुंदर व्हेरिएशन परंतु अतिशय सुंदर बॅटिंगचं प्रदर्शन दाखवतो दशरथ आणि हा लगातार दुसरा षटकार. अतिशय सुंदर बॅटिंगचं प्रदर्शन करतो दशरथ. आपल्या बॅट मधून सलग दुसरा षटकार. मला वाटतंय दशरथचा विचार आहे की एकाच ओव्हर मध्ये मॅच संपवायची की काय. 6 चेंडूवरती 6 षटकार मारले तर निश्चितपणे शक्य आहे. पुढचा चेंडू राहुलचा दसऱ्यासाठी. उंचावून गेलेला चेंडू परंतु कोणतेही अंपायर कडून इशारा नाही. डॉट बॉल. बघूया राहुल दसऱ्यासाठी चौथा चेंडू घेण्यात आहे. अतिशय सुंदर शॉट आणि हा निश्चितपणे बॉल ह्या ग्राउंड वरती बॉल थांबवणं अतिशय कठीण काम आहे. आउटफील्ड खूप फास्ट आहे. खणखणीत चौकार. 4 चेंडू मध्ये 3 चेंडू बाउंड्रीच्या बाहेर पाठवण्यात दशरथ याने वैयक्तिक 16 धावा आणि संघाचे सुद्धा 16 धावा. माफक आव्हान आहे परंतु त्या आव्हानाला अतिशय लवकर संपवण्याचा प्रयत्न करतोय दशरथ. बघूया पुढचा चेंडू राहुलचा दसऱ्यासाठी. चौका या 6 या विकेट. सुंदर शॉट. सुंदर फिल्डिंगचा प्रयत्न. निश्चितपणे चौका वाचवलाय का. 2 धावा. 2 धावाबरोबर धावसंख्या 18. संतोष भाऊला विनंती आहे थोडस बाजूला झालं तर बरं होईल. अंपायर 2 धावा ना. ओके. 5 चेंडू आणि 18 धावा. पुढचा चेंडू
चांगला मारण्याचा प्रयत्न, परंतु मला वाटतं सुलतानला बॅटिंग करायची आहे. बरोबर आहे त्याला, त्याला स्ट्राईक आलेली नाहीये. बघूया आता सुलतानच्या बॅट मधून षटकारची अपेक्षा आहे प्रेक्षकांना. बघूया सुलतान आपल्या बॅट मधून, लेफ्टी बॅटर, एक षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा. बॉलरचं नाव रामजाने. बॉलरचं नाव सांगा कृपया. जरा शांतता ठेवा. शिस्त, शिस्त पाहिजे. शिस्तांचा फायदा, शिस्तीचा फायदा सर्वांना होतो. आपल्याला शिस्त पाहिजे. हे गुण आपले, काही गोष्टी बॉलरचं नाव सांगितलं तर बरं होईल. महेश, ओके. महेश वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरा षटक घेऊन आता महेश. बघूया सुलतान, षटकाराची अपेक्षा आहे सुलतानच्या बॅट मधून. सुंदर मारण्याचा प्रयत्न, एक धाव. सुलतानच्या बॅट मध्ये जर बॉल आला तर निश्चितपणे बाउंड्रीच्या बाहेर पाठवल्याशिवाय राहणार नाही. एवढी हाईट आणि सुलतानला सकाळीच थोडं इंजुर्ड झालं, हाताला लेफ्ट करंगळीला रक्त आलं होतं. टोकताने पुढचा चेंडू महेशचा दुसरीसाठी. 19 धावा तर झालेल्या आहेत 7 चेंडू मध्ये. छोटस आव्हान. सुंदर मारण्याचा प्रयत्न, बॅटचा कडा घेऊन गेलेला बॉल लेगच्या दिशेने आणि इथे 2 धावा पूर्ण. आतापर्यंत या 2 चेंडूमध्ये बॉलरने संघ शांत ठेवला दोन्ही बॅट्समनला. याच्या षटकामध्ये एखादा षटकार किंवा चौकार येतोय का. सुंदर मारण्याचा प्रयत्न,
दोन षटकांच्या समाप्तीनंतर 2 विकेटच्या सुटण्यानंतर टोटल धावसंख्या 27. 3 षटकांमध्ये मला वाटते 7 धावांची आवश्यकता. करुणेश बॉलरचे नाव बॉलर 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 काय नाव मिलिंद मिलिंद आहे का निलेश ओके निलेश निलेश वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येता निलेश. हा पूर्णपणे बंजारा वॉरियर्स कडे झुकलेला सामना. उर्वरित 18 चेंडूमध्ये केवळ 7 धावांची गरज आणि इथे आगमन झालंय आमचे सहकारी मुंबई पोलीस दीपक चव्हाण यांचा. दीपू दीपू माझ्या लक्षात होता, दीपक लाडाने दीपू बोललं जातं. मोर्या 11चा स्टार फलंदाज आणि गोलंदाज ऑलराऊंडर परफॉर्मन्स दीपू चव्हाण. नाही रे दादा, मला नेहमी तो अल्बर्ट जंक्शनला दिसतो. नाही मी संडेला घेत नाही ना. सॉरी. 6 धावांची गरज. निलेश भाऊने विकेट काढलेली आहे. अरे अतिशय बरोबर. खूप चांगली गोलंदाजी करतायत. बघूया पुढचा चेंडू निलेशचा मारण्याचा सुंदर प्रयत्न. बघू कॅच होतोय का आणि झेलबाद. मी बॅटिंग करायला जातोय. द ग्रेट बंजारा बॉलिंग यात खूप मस्त चाल रहीच. आव्हान जरी एक छोटो दिने म्हणू तरी बॉलिंग आणि फिल्डिंग गोत्रीच खूप मस्त चाल रहीच. आणि मला वाटतं आंगेर बॉल लेताणे आरोचा अब निलेश आणि आता करुणेश्वर विकेट पडगीचं एक आचो झेल लिदेचं द ग्रेट बंजारा टीमेरो आणि अब करुणेश्वर जागा लिहिन घ्यायचं सुरेश. आंगेर बॉल लेताणे आळोच निलेश आणि वर सामना करे आळोच सुरेश. आचो बॉल आता फुलटॉस बॉल आणि वर फिल्डर येतो आणि एक आचो कॅच सुट गो यात सुरेश पहिलेच बॉल आहे मग विकेट मळेवाळ येते आता निलेशन आणि एक हमारो सहकारी हमारो जुनो नावा जुनो जाय फलंदाज सरपंच आता आगमन योगोचं आणि या धीरन मळेचं आणि मग सरपंच शब्द सुमन येते स्वागत करूचो. अंगेर बॉल लेताणे आरोच निलेश आणि वर सामना करावं सुरेश. सुरेशने एक जीवनदान मळगोचं अंग आताणी वटान मारेर प्रयत्न तो परंतु हलकोसो एक ऑफ साइड एनो आरताणी 1 रन लेताणी क्रिजे मावगेचा. दुसरे रनेरो प्रयत्न सुद्धा करणे चान्स देणे कोणी आणि ओव्हरेर समाप्ती. आता 3 ओव्हरेर समाप्तीनंतर बंजारावर 3 ओव्हरेर समाप्तीनंतर धावसंख्या योगीचं 32 रन. 12 बॉलेरो खेळ बाकीचं आणि 12 बॉलेम 2 रनेर आवश्यकताचं
बंजारा वॉरियर्स बदलापूर येणं. आगेर बॉल लेताना महेश जे की दुसरो ओव्हर कितो सांघिक आणि एक हाचो बॉल अपील किदो तो बॉल जारोज कीपर लार आणि अंपायर इशारा आता 4 रन आणि ये 4 लेग बाय 4 रन. ओके लेग बाय 4 रन आणि ये 4 रन येते द बंजारा वॉरियर्स बदलापुरेरो संघ विजयी येगोचा. यात जको द बंजारा वॉरियर्स बदलापूर आणि द ग्रेट बंजारा मॅच येते या माहिती बंजारा वॉरियर्स बदलापूर हाही संघ विनर योगोचा आणि द ग्रेट बंजारा ये संघेनं एक हार पत्करावा लागोचा. तरी द ग्रेट बंजारा ये संघेनं आंगेर सामना आंगेर जे काही आपण मॅचेस हे वाळीचं व मॅचेस मग मॅचेस सर्व मार्कांती एक शुभेच्छाचं आंगेर मॅच आपण आज कामगिरी करो. आणि हमने आता कॉमेंट्री करेन एक आजचो कॉमेंट्री करेन भाग पाड्यो तमने शुभेच्छाचं. आणखी भरपूर बंजारारी भरपूर मॅचेस वेवाळायचे भरपूर चषक वेवाळायचं. हॅलो 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 हॅलो